ते आता संरक्षक जाळ्यावरती उतरताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण जे आंदोलक आहेत जे संरक्षण जाळ्यावरती ज्यांनी उड्या घेतलेल्या आहेत त्यांना सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या या सर्व पोलिसांकडनं होताना पाहायला मिळत आहेत। महिला पोलीस अधिकारी देखील या संरक्षक जाळ्यावरती उतरलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्याकडनं देखील या सर्व आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो यांच्याकडनं केला जात असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। मंत्रालयाच्या संरक्षक जाळ्यावरती सध्या 3 धनगर समाजाचे आंदोलक जे आहेत त्यांनी उडी टाकलेली असल्याचं पाहायला मिळत आहे। महिला पोलीस अधिकारी जे आहे ती कुठेतरी आंदोलकांची समजूत काढताना आपल्याला तर हे दृश्य आपण पाहतोय। सध्या धनगर आंदोलकांनी या मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारलेल्या आहेत आणि पोलीस सध्या त्यांना समजावून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। आरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे। मंत्रालयातली ही दृश्य आंदोलकांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारल्या दुसऱ्यांदा हे असं होतंय। याआधी देखील नरहरी झिरवाळ यांनी या सुरक्षा जाळ्यांवर उडी मारून आंदोलन जे आहे ते आम्ही अधिकच आक्रमक आहोत ते दाखवून दिलेलं। आता पुन्हा एकदा धनगर नेत्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारलेल्या आहेत। पोलिसांकडून सध्या या आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात झालेली आहे। मंत्रालयात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे, त्याचीच ही दृश्य आपण मंत्रालयातली पाहतोय। आमचं निवेदन स्वीकारा या मागणीसाठी धनगर समाज आता आक्रमक झाला आणि याच आक्रमकतेमध्ये मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर आंदोलकांनी उड्या घेतलेल्या आहेत। सध्या या आंदोलकांना या जाळीवरून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। 3 आंदोलकांनी या जाळीवर उड्या घेतल्या आणि त्यानंतर महिला पोलीस स्वतः या सुरक्षा जाळीवर उतरल्या आणि त्यांनी या आंदोलकांना सध्या बाहेर काढलेलं आहे। मात्र या जाळीवर उड्या मारून जोरदार घोषणाबाजी देखील या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे। मंत्रालयात सध्या धनगर समाज चांगलाच आक्रमक झालाय। हाती निवेदन घेत त्यांनी या सुरक्षा जाळीवर उडी मारलेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य मंत्रालयातली। आमचं निवेदन स्वीकारा, आमच्या मागण्या मान्य करा, हीच भूमिका या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। सध्या पोलीस या कार्यकर्त्यांना समजावायचा प्रयत्न करतात। या कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले। एकूण 3 कार्यकर्ते होते ज्यांनी या सुरक्षा जाळीवर उडी मारली। या 3ही कार्यकर्त्यांना सुरक्षा जाळीवरून बाहेर काढण्यात आता यश आलेलं आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय। धनगर समाजासाठी आंदोलक जे आहेत ते ठिय्या इथे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस या सगळ्या आंदोलकांची जी आहे ती समजूत काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठून आला आज आमची सत्ता पाहिलं की धनगर समाजाच्या संपूर्ण आंदोलकांना जे आहे ते पोलिसांकडनं ताब्यात घेताना पोलीस सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ठिय्या आंदोलन जे आहे ते सर्वच या धनगर समाजाच्या आंदोलकांनी जे आहेत ते इथे मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती मांडलेलं पाहायला मिळत आहेत। धनगर आरक्षणाच्या सगळ्या संदर्भात शासन निर्णय काढा, GR काढा अशी मागणी जी आहे ती या सर्व आंदोलकांनी घेतलेली असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत। आणि देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी आपला शब्द पाळावा अशी घोषणाबाजी जी आहे ती या सर्व आंदोलकांकडनं होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्याच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आक्रमक पद्धतीने हे सर्वच धनगर समाजाचे आंदोलक जे आहेत ते आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत आणि या ठिकाणाहून न हटण्याची भूमिका जी आहे ती आंदोलकांनी घेतलेली असल्याचं पाहायला मिळतं। पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या तरी झटापट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 3 आंदोलकांनी मंत्रालयाच्या जाळ्यांवर उडी टाकलेली होती आणि त्या तिघांना देखील सध्या आता जाळ्यांवरतून बाहेर काढण्यात आलेलं असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपली घोषणाबाजी जी आहे ती या सर्व आंदोलकांकडनं केली जाते। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटपट सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्या भूमिकेवरती हे सर्वच आंदोलक जे आहेत ते सध्या ठाम आहेत। धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण द्यावं अशा मागणी करता हे आंदोलक जे आहेत ते मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरती जमलेले होते।